कॅप राऊंड 2 मध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना बेटरमेंट झालेलं नाही. आता का झालेलं नाही आहे? कारण फर्स्ट राऊंडच्या सीट सहसा कोण सोडत नाही, त्यामुळे बेटरमेंट होत नाही. हे ऑलरेडीच मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. आता जायचं आहे आपल्याला थर्ड आणि फोर्थ राऊंडला. त्याच्यासाठी आपण एक बेटरमेंट करणं कंपल्सरी आपल्यासाठी होतं, म्हणून केलेलं. बेटरमेंट आता केल्यानंतर थर्ड आणि फोर्थ राऊंडला बऱ्याच विद्यार्थ्यांना अनएक्सपेक्टेड सीट्स आणि कॉलेजेस मिळतात. कारण काय होतंय, आता पेशन्स संपलेत. मॅक्सिमम विद्यार्थी फी भरतील, ऍडमिशन घेतील आणि बऱ्यापैकी विद्यार्थी म्हणतील की बाबा आमचं ऍडमिशन झालंय, आम्ही जातो. पण ज्या सीट मोकळ्या राहिलेल्या आहेत ना, त्या सीटसाठी कमी विद्यार्थी येत आहेत आणि येत असतात. ज्यांचं बेटरमेंट होणारच नाहीये त्यांना काय नुकसानच नाहीये ना, काय फरक पडतोय की असं तसं तुमचं बेटरमेंट झालं की नाही, ऑलरेडी सीट मिळाली ती घ्या. पण ज्यांना हवी ती ब्रँच आणि हवं ते कॉलेजसाठी थांबलात, तर थर्ड आणि फोर्थ राऊंडला चला. त्यातल्या बऱ्याच विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षा चांगली कॉलेजेस मिळणार आहेत किंवा ब्रँच तरी शिफ्ट होईल. आणखी ज्यांना अलॉटमेंटच झाली नाही, फर्स्टला झाली नाही, सेकंडला झाली नाही, त्यांनी बसा. टेलिग्राम चॅनलमध्ये मी कट ऑफ दिलेत. मग जेडब्ल्यूच्या असतील, सीईटीच्या असतील, जेडब्ल्यूच्या कट ऑफ मध्ये खूप फरक आहे, ते काढा. वॅकन्सी मी देतोय एक 2-3 दिवसामध्ये ऍडमिशन संपल्यानंतर, आणि थर्ड राऊंडला परत कोणती कॉलेज टाकायचे ते पाहायचं. आता ज्यांना दोन्ही राऊंडला मिळालेलं नाही ना, त्यांनी थोडंसं हलक्या लेवलचं कॉलेज किंवा जे बाबा तुमच्या लेवलला कॉलेज नाही असं तुम्हाला वाटतंय ते टाकून घ्या. कारण का आता मार्क्स पण कमी असतील आणि कॉलेजच मिळत नाहीये, तर त्या कॉलेजला घेऊ आणि नंतर पुढे पाहता येईल. त्याच्यावरचं कॉलेज मिळालं तर काही हरकत नाही. हा, पण 6व्या ऑप्शन पेक्षा खाली टाका. पहिले 6 कंपल्सरी आहे थर्डला, त्यामुळे त्याच्या खाली टाकू आपण. 20, 25, 30, 50 नंबरला टाका. कारण असं होऊ नये की थर्डला पण अलॉटमेंट होऊ दे. थर्डला कुठलं पण कॉलेज जर अलॉटमेंट झालं, म्हणजे तुम्हाला जी पाहिजे ती ब्रँच, तर आपण पुढे जाऊ ना बेटरमेंटला, पुन्हा फोर्थला. त्यामुळे फर्स्ट सेकंडला ज्या चुका झाल्या त्या थर्डला करू नये. ठीक आहे, बेटरमेंट करा, पुढे काय होतंय ते पाहूया.